माहिती अधिकार कायद्याचा उद्देश म्हणजे प्रशासनात पारदर्शकता आणणे. पण जर माहिती देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीने माहिती अधिकारात उत्तर दिले तर हा केवळ प्रशासकीय गोंधळ म्हणायचा की नियमांचे उल्लंघन? असाच प्रकार ग्रामपंचायत पुरारमध्ये घडला असून माहिती अधिकार अर्जाचे उत्तर चक्क सरपंच यांच्या सही शिक्क्यानिशी देण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ग्रामपंचायतीचे अधिकृत माहिती अधिकारी ग्रामसेवक आहेत. पण असं असतानाही या महिला ग्रामसेवक माहिती अधिकारी यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा करत एक नव्हे तर 2 माहिती अधिकार अर्जावर सरपंच यांची सही घेऊन उत्तर देण्यास सांगितले होते आणि आता चूक झाल्याचे कबूल देखील करत आहेत. रायगड प्रतिबिंबच्या पाठपुरात समोर आलेल्या दस्तऐवजांमधून नेमके काय दिसून येत आहे पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर. रायगड प्रतिबिंब न्यूजने एका ग्रामपंचायतीने माहिती अधिकाराखाली म्हणजे माहिती अधिकारी जो आहे त्यांनी माहिती अधिकाराच्या याच्यावरती शिक्का न देता सरपंच यांनी शिक्का दिल्याची माहिती आपण प्रसारित केली होती. आज मी त्याच ठिकाणी आहे. ही ग्रामपंचायत आहे पुरार ग्रुप ग्रामपंचायत आणि याच ग्रामपंचायतीच्या माहिती अधिकारी जे आहेत ग्रामसेवक आहेत त्यांनी त्यांचा शिक्का न देताना सरपंचांच्या शिक्क्यासहित ही माहिती दिली होती. आणि याबाबत आम्ही ग्रामसेवक जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या चुकीने आमच्याकडून झाल्याचं ते म्हणत आहेत आणि सरपंच जे आहेत हे अनुत्तरित आहेत. परंतु मुद्दा असा आहे की शासकीय अधिकारी जर अशा पद्धतीत आम्ही चुकून आमच्याकडून ह्या गोष्टी घडल्या असं जर म्हणत असतील तर हा त्यांचा निव्वळ हलगर्जीपणा नाही आहे का? याबाबत आता व्हिडिओ जे आहेत हे कशा पद्धतीत यांच्यावरती ऍक्शन घेत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का, जबाबदारी निश्चित होणार का आणि माहिती अधिकार कायद्याच्या प्रक्रियेत पालन झाले की नाही यावर रायगड प्रतिबिंबचा पाठपुरावा सुरूच राहील.